मित्रांनो, माझा हा संदेश जातीने आंबेडकरवादी नाही, तर विचाराने आंबेडकरीवादी माणसांना आहे. जेणेकरून आज आपण पाहिलं तर या मनुवादी BJP सरकारने आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय लावून धरलेला आहे. त्यांच्याकडून जमत नव्हतं म्हणून मातंग बांधवाला लावून दिलेलं आहे. आणि मातंग समाजामधील काही मोजके 3-4 लोक असतील, त्यांनी महाराष्ट्रातील पूर्ण मातंग समाजाची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे. परंतु मातंग समाजामध्ये पण भरपूर आंबेडकरवादी लोक आहेत. टक्केवारीत सांगता येणार नाही. म्हणून जे लोक आंबेडकरवादी आहेत त्यांनी RSS आणि BJP यांच्यापासून सावधान राहायला पाहिजे. त्यांच्याकडून सत्तेचा कुठलाही मोह बाळगला नाही पाहिजे, किंवा आम्ही सत्तेत राहून जनतेचं भलं करू शकतो ही संकल्पनाही डोक्यात ठेवली नाही पाहिजे. आंबेडकरवादी हा सत्तेत नसतानाही प्रस्थापिताच्या छाताडावर कसं उभं राहायचं हे शिकवतो. आणि तो प्रस्थापिताकडून आपल्या ज्या मुख्य मागण्या आहे त्या मान्य करून घेतो. मग तुम्हाला सत्तेत राहण्याची गरज काय? स्वतःचे पोट भरण्यासाठी कुत्रा पण दारोदार फिरू शकतो. त्या कुत्र्यासारखी आपली इज्जत घालवू नका. कारण की बाबासाहेबांनी आपल्याला स्वाभिमानाने जगणं शिकवलं आहे. आणि आपण स्वाभिमानानंच राहिलं पाहिजे, स्वाभिमानानंच जगलं पाहिजे. ही मी आंबेडकरवाद्यांशीच चर्चा करत आहे, हे लक्षात घ्या. मी जातीने आंबेडकरवादी या लोकांशी बोलत नाही. तर विचाराने आंबेडकरवादी आहे आणि जातीनेही आंबेडकरवादी आहे, अशा दोन्ही लोकांशी बोलत आहे. तरी आपण आजपासून ही खून गाठ बांधूया. कारण की आपण कालच्या मोर्चामध्ये पाहिलेलंच आहे की या ठिकाणी आपल्या 58 जातीच्या लोकांचं नव्हे, तर त्यामध्ये मातंग बांधवही उपस्थित होता. म्हणून पूर्ण 59 जातीचं कोटीच्या संख्येत नुकसान या फडणवीस सरकारने केलेलं आहे, मोदी सरकारने केलेलं आहे. आता आपल्याला जागं होण्याची वेळ आहे, जेणेकरून आपला असा खर्च आंदोलन मोर्चामध्ये घालवतात आणि इलेक्शनच्या टायमाला ते 1000-500 देऊन आपल्या लोकांना खुश करतात. आणि त्या मोर्चामध्ये आपल्या 1000-500 घेणारे बरेच बांधव उपस्थित होते.
म्हणून बांधवांनो, आता जागे व्हा. ह्या RSS आणि BJPच्या भूलथापांना बळी पडू नका. बौद्धांचे उमेदवार देतील म्हणून आपण त्या गोष्टीलाही बळी पडू नका, कारण की त्यांना हे माहीत आहे की आपला उपयोग कसा करायचा आहे म्हणून. आता जे मातंग लोक आरक्षण उपवर्गीकरणासाठी आंदोलन करत आहे, मागण्या करत आहे, त्यांनाच BJPच्या तिकिटावर लढू द्या आणि त्यांनाच निवडून येऊ द्या. आपण BJPच्या कुठल्याही मतदाराला किंवा उमेदवाराला हे सांगायचं आहे की तू लढूही नको, मतदानही करू नको. परंतु तू जर शांत राहिला तर या ठिकाणी आंबेडकरवाद्याची सत्ता कशी येईल हे आम्ही तुला दाखवून देऊ आणि आंबेडकरवादीच या देशाचं भलं करू शकतो हेही या BJP सरकारला दाखवून देऊ. म्हणून फक्त आपण या ठिकाणी आंबेडकरवादच स्वीकारला पाहिजे. ज्या मातंग बांधवांनी आरक्षण उपवर्गीकरणामध्ये जो लढा उभा केलेला आहे त्यांनाही आपण विसरू नये. का विसरू नये? तर त्यांच्यावर ज्यावेळेस अन्याय अत्याचार होईल, हे प्रस्थापित मनोवादीच त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतील, त्यावेळेस कुठल्याही आंबेडकरवाद्यांनी त्यांच्या रक्षणासाठी किंवा त्यांच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरू नये किंवा त्यांच्यासाठी आवाजही उठू नये, अशी मी आपणास सर्व आंबेडकरवादी विचारांच्या लोकांना या ठिकाणावर विनंती करतो आणि थांबतो.